हा गोटचा सर्जा आहे ना, त्यांच्याच दावणीला होता महेश पटोले दर्जाई. गोटच्या सर्जा म्हणजे त्याची पैदास हा त्याची पैदास मोठे सर्जाची पैदास आहे. दोन्ही साईड आतून जसं सर्जा पलतय गोटचा तसा दोन्ही साईडून आतून पलतय आणि गाडी बघून पलतय. समोरची गाडी जशी येईल तसा याचा स्पीड वाढतंय. 9 गुलाल झाले. म्हणजे त्यांचा मेल बरोबर जमतो. एक पण गुलाल याचा पारला नाही. बिल्ला आणि बावल्या आणि तो शंकर. भावल्या बिनजोडच्या मैदानाचं फेर 3 फेऱ्यामध्ये सुद्धा पळालेला आहे. 3 फेऱ्यामध्ये पण भरपूर वेळा पळाला आहे. आदतला गट त्यांनी 100% काढलाय. 4-5 वेळा गट पण काढलेले. मित्रांनो, आपल्या समोर एक दादा आहे आणि हा भावल्या. आपण मागे मुलाखत घेतली बिल्ला उसाटणे ग्रुप यांचा. त्यांच्या दावणीला आला, आत्ताच वासरू आलाय. त्याचं नाव भावल्या आहे. दादा, कधी खरेदी केली याची? खरेदी कधी केली भावल्याची? पावसाळ्यात केली खरेदी, गणपतीच्या नंतर. अच्छा, खरेदी काय कितीची झाली काय सांगू शकता? खरेदी म्हणजे चांगली खरेदी केली आम्ही. हां, दादा, खरेदी केल्यानंतर पहिला गुलाल यांनी कोणत्या मैदानात घेतला? पहिला गुलाल आमच्या याच मैदानात घेतला. पहिला गुलाल बिल्ला आणि आपालाला. बिल्ला आणि घरचा रिगगर मैदानातच पहिला गुलाल झाला. आणि हा दुसरा गुलाल. हा ना, याचे भरपूर गुलाल झाले. या मैदानात 4-5 गुलाल झाले. या मैदानात 4-5 गुलाल. मित्रांनो, पाहू शकता भावल्या त्यांच्या दावणीला आल्यापासून खूप सारे गुलाल झाले. आणि आता आपण जाणून घेऊ टोटल किती मैदान झाले आणि किती गुलाल झाले त्याचे आता या सीझनला. टोटल 15 मैदान झाले, 13 गुलाल झाले. भावल्याची खरेदी कुठून केली जाते? बावल्याची खरेदी इथनं गेली, वरना घाटावरना दर्जाई. हां, त्याचा कोणाच्या दावणीला होता तो? हा गोटचा सर्जा आहे ना, त्यांच्याच दावणीला होता महेश पटोले दर्जाई. गोटच्या सर्जा म्हणजे त्याची पैदास? हा त्याची पैदास मोठे सर्जाची पैदास आहे. गोटचा सर्जा जिथे होता त्या मोठ्या सर्जाची पैदास आहे हा भावल्या. त्याची खरेदी करताना काय बघितलं दादा तुम्ही? खरेदी करताना म्हणजे आम्ही सर्व काही सर्जासारखाच जुळतंय म्हणून खरेदी केली ती. दिसतोय पण तसा थोडाफार सेम. आणि आल्यापासून तो 15 शर्यतीमधून 13 शर्यती फक्त 2च गुलाल पडले. कोणत्या साईडने धावतो आता? दोन्ही साईड आतून जसं सर्जा पलतय गोटचा तसा दोन्ही साईडून आतून पलतय आणि गाडी बघून पलतय. समोरची गाडी जशी येईल तसा याचा स्पीड वाढतंय. आपला बिल्ला आणि भावले किती वेळा शर्यत मध्ये पळाला? एकच वेळ पडला आणि शर्यत विन झाली याच मैदानात. जेव्हा घाटावरून आला खाली लगेच आम्ही या मैदानात आणला बिल्ला आणि बावला. घरचे 7 पलवला. मग हा घरचा साथ पुन्हा कोणत्या मैदानात दिसेल? बिल्ला जरा आजारी त्याच्यामुळे आम्ही काढत नाही, नाहीतर बिल्लामध्ये जाता टाकू 4-5 दिवसामध्ये. 4-5 दिवसामध्ये. आजचं नियोजन तो शंकर बैल आहे ना, कुठला तो? शंकर उसाटण्याचाच आहे, गावचा साज. त्याची नाही जी गाडी पळाली नाही. 9 गुलाल झाले आता. 2 गुलाल, हा दुसरा गुलाल. 9 गुलाल झाले. म्हणजे त्यांचा मेल बरोबर जमतो. एक पण गुलाल याचा पारला नाही. बिल्ला आणि बावल्या आणि तो शंकर. भावल्या आता आपण साधारणतः किती वयाचा असेल? बावल्या आता असेल 24 महिन्याचा. आदात आहे अजून. आणि आदात मध्ये धुमाकूळ घालतोय. आता तर सुरुवात आहे 2025-2026. अजून तर भरपूर शर्यती होणार आहेत आणि भरपूर गुलाल घेणार आहे तो. काय बोलाल, कसा तुमच्या दावणीला आल्यापासून तुम्ही गुलालातच आहे, कसा आनंद आहे? गुलालात म्हणजे आनंद आहे. आणि म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं का एवढा पल दाखवील, पण भरपूर पल दाखवते हल्ली. नक्कीच. आणि याची दखल आता भरपूर मोठमोठे बैलगाडा मालक घेत असेल. मग तुम्हाला फोन सुद्धा येत असेल की भावल्या वेळा पडतो, आम्हाला जो पैऱ्यामध्ये द्या. भरपूर लोकांचे फोन येतात का आम्हाला पायऱ्याला द्या बावल्या. पण आम्ही घरचीच गाडी पळवतो, गावचीच गाडी पळवतो. शंकर आणि बावल्या जास्त हीच गाडी पळतोय. म्हणजे घरच्या गाडीला स्पीड आहे का आपली? ती गाडी तोडायची नाही, दुसरी गाडी धरून कुठे 19-20 होण्यापेक्षा आपल्या घरचा चालू आहे चांगलं, तर घरचीच गाडी आहे पुढे पळवणार तुम्ही. नाही, ही गाडी अजून पडलीच नाही तर गाडी पोरणारच कशाला. बरोबर. आणि असंच पाहिजे दादा, जेव्हा एक तालमेल 2 बैलांचं जेव्हा जमतात ना, तो तालमेल तसाच कंटिन्यू ठेवायला पाहिजे. कारण आपल्याला जर गुलाल भेटतो त्याच्यातून तर मग आपण विचार नाही करायचा पुढे. मग फोन येताना मग तुम्ही त्यांना काय उत्तर देता? बघा दादा, आपल्या बैल जेव्हा पळतो, आपल्याला जेव्हा फोन येतो, जर आपण समोरच्याला नाही बोलत तर थोडं नाराजगी होतं, तर तुम्ही चॅनल मार्फत काय सांगा? आम्ही त्यांना सांगतो का आमची घरचीच गाडी पळतोय, गावचाच साथ पळतोय, शंकर आणि बावल्या. त्याच्यामुळे काही जास्त लोक आता फोन पण न करत. त्यांना माहित आहे का ही घरचीच गाडी पळणार. म्हणजे तुम्ही खुश आहेत तुमच्या गुलालामध्ये? गाडीत नाही परत तर खुशच आहे हो ना.
मग असा आता एवढा चांगला बैल पळतोय, एखादी कधी मोठी गाडी म्हणजे होईल का, शर्यत होईल का? 100% आता बिल्ला आजारातून निघाला ना, बिल्ला आणि आज 100% मोठी गाडी करणार. नक्की. बिल्ला आणि याचा म्हणजे कसा म्हणजे पळतो तो, त्यांचा पल बघितलाय का? म्हणजे एकदम हा, बिल्ला आणि याच्यात 2 फेरं पण मारले आणि इथं शर्यत पण केली. आम्ही चांगली गाडी केली इथे बिल्ला आणि याची पहिल्यांदाच. बिल्लाच्या पावलावर 100% हा पाऊल ठेवणार. भावल्या बिनजोडच्या मैदानाचं 3 फेऱ्यामध्ये सुद्धा पळालेला आहे. 3 फेऱ्यामध्ये पण भरपूर वेळा पळाला आहे. आदतला गट त्यांनी 100% काढलाय. 4-5 वेळा गट पण काढलेले आहेत. अच्छा. मग आता वडकी मैदानाला होता? नाही, वडकी मैदानाला नाही. आता आम्ही जितना मुंबईमध्ये आला तिथनं वरती नेलाच नाही. नेलाच नाही. हा. मग आता पुसेगावचं काय नियोजन केलंय भावल्याचं? नाही, नियोजन दोन्ही बैलांचं नाही केला. म्हणजे मेन आपलं बैल हे मुंबईच्या बिनजोडमध्येच खेळणार सध्या, जोपर्यंत बिनजोडचं खेळ मुंबईमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये मग नंतर बघू, मग नंतर गटाला बोलू. मग तिथे घाटावरती कोण सांभाळ करतो भावल्याचा? घाटावरती आमचा ढवळला दोन्ही बैल असतात, तिथं सांभाळ करतात. बिल्ला आणि भावल्या हा, बिल्ला आणि तिकडे एकत्रच जातात. असतात. आता आपल्या दावणीला भावल्या आणि बिल्ला, अजून कोणता? 2च बैल आहेत. 2च बैल आहेत आणि 2 बैल चांगली नाव केलेली आहेत. जिथून भावल्याला आले तुमच्या दावणीला एक लक्ष्मी झाली, कारण का जिथून तो येतो तिथून गुलाल घेतच राहतोय, तर तुमचं नाव होतोय. कसं वाटतंय त्या नंदीबद्दल? हा 100% आमचं नाव करणार. पुढच्या वर्षी तर आणखीन टॉपमध्ये पळणार बावले, आम्हाला ही गॅरंटी आहे. आल्यापासून तुम्ही कसा सराव तयार कसा केलाय त्याला? तयार म्हणजे त्याचा रोजचा सराव आहे. 2-3 किलोमीटर चालवतो आम्ही त्याला. संध्याकाळी के भाऊजी आहेत आमचे, ते रोजचे चालवतात सकाळ संध्याकाळ बैलाला. मग आपला घरचा मैदान उसाटणे मैदान कसं कमाल दाखवतो? कारण बघा, प्रत्येक बैलाचा एक मैदान ठरलेला असतो. आता रिडगर मध्ये 2-4 गुलाल रिडगर मैदानातच झाला, म्हणजे चढ फाटी आहे. त्याला चढ फाटी असली ते आपल भारी ठोकतो. तर आपल्या उसाटण्या मैदानात कसं यायचं? उसाटण्या मैदानामध्ये शंकर आणि याची गाडी परलीत नाही. 8 गुलाल झालेत आता. 8 गुलाल 8 गुलाल पाहू शकता. म्हणजे 8 गुलाल तिथे झाले आणि इथे 3-4 गुलाल, म्हणजे आपले रिडगर आणि उसाटणेच. किरकालीला 1 झाला आणि उंबरवाड्याला 1 झाला. उंबरवाड्याला 8 झाला, कारण आता सध्या मैदान तिथेच होत आहे. सो पाहू शकता, कमाल दाखवतोय आणि नक्कीच हा नाव पुढे करेल आणि चर्चेत बैल आहे हा सध्या भावल्या. आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की आपला जर घरचीच गाडी पळते तर दुसरी गाडी का द्यायची. पण जर तुम्हाला वाटलं की अजून एक चांगला मोठा पायरा आला तर 100% आम्ही चांगले पायऱ्यात पण पळू म्हणजे बैल. म्हणजे तुम्ही द्याल बैल? देणार ना, 100% देणार. नक्कीच. आणि दखल घेतली जाणार दादा त्या भावल्याची, कारण का तो आल्यापासून चांगलेच कारकिर्दी करतोय आणि तुमचं आणि तुमच्या गावाचं आणि आपला बिल्ला ग्रुपचं भावल्याने नाव केले ना. बिल्ला ग्रुपची त्यांनी इज्जत यावर्षी राखली, कारण बिल्ला जास्त मैदानात नसतोय, आजारी आहे त्याच्यामुळं, पण हा आमची इज्जत राखतो. जाईल तिथे आम्हाला गुलाल घेऊनच घरी नेतो. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.